पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात आणि त्यामुळे निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आपण एकत्र लढतो, काही ठिकाणी एकमेकांसमोर असतो. त्याच्यात अनेक पक्ष असतात. लोकशाही आहे आणि जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांना निवडणुका लढवायचे अधिकार आहेत. आणि म्हणून आम्ही मित्रपक्ष म्हणून लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींसाठी काम केलं, विधानसभेत महायुतीसाठी काम केलं आणि महायुतीला देखील दैदिप्यमान असं यश माझ्या लाडक्या बहीण भावांनी, शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळवून दिलं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 जागा महायुतीच्या महाराष्ट्राच्या इतिहास कधी आल्या होत्या? पहिल्यांदा इतिहास घडला आहे आणि केलेल्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे. मी त्यांचा आभारी आहे. आणि म्हणून मी पाहतोय राज्यभर बहिणी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सभेकरता वाट बघत बसतात. एकनाथ शिंदेला भेटायसाठी, मलाही त्यांना भेटायचं असतं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. परवा सांगलीला विटा नगर परिषदेमध्ये रात्री 10 वाजले, 9:45 मी पोचलो. तोपर्यंत एकही माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ तिथून हटला नव्हता. थंडी होती. हे प्रेम आहे. पैसे किती कमवले, सत्ता किती कमवली, प्रॉपर्टी किती कमवली, मालमत्ता किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना तर केलीच. लेक लाडकी लखपती योजना केली. एसटी मध्ये 50% सवलत दिली. मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. बचत गटाला ताकद दिली. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक व्यवसाय सुरू झाले. आणि फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त 1500 रुपये नाही. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे. त्यांना रोजगार व्यवसायाभिमुख करायचं आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे. लखपती झाले हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा. इथं उदय सामंत आहेत. अनेक योजना उद्योग खात्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण केल्या. बचत गट ग्रामीण भागात अनुदान मिळतं. शहरी भागामध्ये देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाला देखील जो खेळतं भांडवल आहे ते देण्याचा निर्णय देखील आपण घेतोय. शेवटी अनेक लोकांनी, अनेक माझ्या लाडक्या बहिणींनी स्वतः एकत्र येऊन छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालक भरत होते. मी 12:30-1 वाजता टीव्हीवर बातमी वाचली. मनाला वेदना आणि यातना झाल्या. आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते. आपलं सरकार, सत्ता उपयोग काय? त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला, उच्च शिक्षण मुलींचं 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. अनेक निर्णय घेतले.